हायवा ट्रक स्लिप झाल्याने बाभळीच्या झाडाला धडकली, मोठा अनर्थ टळला। दिनांक 9 जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी येथे बालाजी पेट्रोल पंपच्या शेजारी लाडसंगी सय्यदपूर रोडवरती हायवा ट्रक सय्यदपूर मार्गे लाडसंगीला येत असताना हायवाच्या समोरून दुसरी गाडी आल्याने हायवा ड्रायव्हरने पंख्याला आपली हायवा घातली असता हायवा स्लिप झाल्याने जोराने बाभळीच्या झाडाला आदळली। त्यामध्ये गाडीचा क्लीनर हा किरकोळ जखमी झाला व सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। शेतकरी व गावकऱ्यांच्या माहितीनुसार असे कळले की संबंधित ठेकेदारांनी बोगस पद्धतीने रस्त्याचे काम केल्याने हे प्रकार घडत आहे। लाडसंगी ते सय्यदपूर मार्गे गेवराई रस्ता जालन्यापर्यंत जात आहे, म्हणून या रस्त्याच्या जास्त प्रमाणात वर्दळ असते। तरी पण संबंधित ठेकेदारांनी पैसे वाचवण्यासाठी बोगस पद्धतीने काम केल्याचे दिसून आले। रस्त्याच्या पंख्याच्या चांगल्या पद्धतीने मटेरियल वापरून दबाई न केल्याने हे असे प्रकार घडत आहे। संबंधित गुत्तेदाराचे बिल अडकवण्यात यावे अशी गावकरी शेतकऱ्यांची मागणी आहे। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, SS इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी या ठिकाणी लाडसंगी सय्यदपूर जो रोड आहे, नेमकंच आता काही दिवसापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं आहे। रस्त्याचं रुंदीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि रस्त्याचं रुंदीकरण व्यवस्थित न झाल्या कारणाने ह्या ठिकाणी फार मोठा अपघात झालेला आहे। आणि आपण बघू शकतो हा हायवा आहे, हा हायवा वरती येत असताना रस्त्यावर जो पंख्याचे रस्ते जे आहेत त्या रस्त्याने गाडीच्या चेक दिले असता ही हायवा गाडी याला बाजूच्या भागाला आदळलेली आहे आणि फार मोठा अनेक या ठिकाणी पडलेला आहे आणि जीवितहानी सुद्धा या ठिकाणी झाली असते। या ठिकाणी आपण बघू शकतो काही या संदर्भात एवढं सांगू इच्छितो, इष्टिमिडा असं 5 फुटी करून 5 फुटी करून असं 10 फूट सांगितलेलं इष्टिमिडा असं आहे, पण ठेकेदार ऐकायलाच तयार नाही कोणाचं। ठेकेदाराला फार मोठा होच येतो, कारण हे चिरीमिरी देऊन अधिकाऱ्याला हे जे गाव पुढे 5 फूट नाही तरी 2 वाहनं पास होते, तरी 2 वाहनं पास झाले पाहिजे याची व्यवस्था करावी। हे बघा, तुम्ही पहा, जीवितहानी होता होता वाचली, तुम्ही प्रत्यक्ष पाहून घ्या। मी जर खोटं बोलत असेल तरी सर्व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना, सर्व गाव पुढारी यांना सर्वांना विनंती आहे, तुम्ही हा रस्ता 5 फूट नाही तर 3 फूट इकून आणि 3 फूट इकून याचं रुंदीकरण करा। तोपर्यंत ठेकेदाराचं पेमेंट रोख देऊ नका। बस एवढं बोलतो, थांबतो। जय जवान, जय किसान। रस्ता आहे, हे पंख्याचं काम कशा पद्धतीने झालं तुम्हाला कसं वाटतं? नागरिक आहे की दुरुस्त आहे? हे नरम नुसते टाकलेली आहे, माती नरम आहे, त्याच्यामुळे हे हवा बसलेली आहे। हे आणि सिंगल एका बाजूलाच हवा गेली, एका बाजून ट्रॅक्टर जाता जाता ही गाडी एकदम हवा खाली गेली तर गाडीच्या जवळपर्यंत सुद्धा गाड्या जात असतात आणि या ठिकाणी घटना होता वाचली आहे। तसंच अन्य भागात